हर हर महादेव भावांनो. तर आज महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा भावांनो तुम्हाला. तर मग काय अनित भैयाच्या रूममध्ये आलो. अनित भैयाला म्हणलं हर हर महादेव अनित भैया. आता या कार्यकर्त्याच्यानं आपल्याला उशीर व्हायला लागला होता. अरे चाल म्हणलं लगा आदित्य भाऊ, हे आपला डुप्लिकेट शाहरुख खान पण होता आपल्यासोबत. आता तू म्हणलं जायचं कुठं. मग आपल्या कॅम्पसमधल्या महादेवाचं दर्शन वगैरे घेतलं. दर्शन वगैरे घेतल्यानंतर मग आपले आदित्य भैया अनित भैया याने पण दर्शन वगैरे घेतलं. घ्या म्हणलं लेक पटपट आपल्याला जायचं, ऊन पडायला लागलं म्हणलं. दर्शन वगैरे घेतलं. मग लागलो आम्ही वाटेना, कारण की आपल्याला जायचं होतं कुठं, महादेवाचं दर्शन घ्यायला गावातल्या मंदिरात. तिथं काही खिचडी वगैरे केली असेल म्हणलं, त्यामुळे चाललो होतो आम्ही, काही विषय नाही. मग काय आपल्या गावात आलो. गावात झेंडा वगैरे आज लई फडकत होता. मग मारुतीचं मंदिर होतं. मारुतीच्या मंदिरात बी दर्शन घ्यावं म्हणलं. आता जाता जाता सर्वांचं दर्शन घ्यावं म्हणलं. आज सगळेच मंदिर करायचे आपल्याला, काही विषय नाही. पवन भयानं वगैरे दर्शन घेतलं, काही विषय नाही म्हणलं. आता फुल कोणाला देणार आहे म्हणलं, गुलाबाचं महादेवाला देतो म्हणे, काही विषय नाही म्हणलं. हे तो मारतो म्हणले नारळ. मग काय लागलो आम्ही वाटेनं भाई आपल्या महादेवाच्या मंदिराच्या, काही विषय नाही म्हणलं. आणि तर पोरं उड्या मारताना पाहून आणि म्हणे मी एक उड्या मारतो म्हणे. अरे येडा झाला का म्हणलं. बुडी कावाल पण मागत आहे. मग राहिला आणि टेडीच मागत आहे. अरे काय राव म्हणलं. पियुष भैया तर म्हणे मी कानातलीच घालतो म्हणे. अरे येडा आहे का म्हणलं, का कानातली घालतो. मग काय आम्ही लागलो बारीत दर्शनाचं, काही विषय नाही म्हणलं. दर्शनाची बारी खूप मोठी होती. मग आपण कुठं रूल फॉलो करतो, रूल फॉलो नाही करायचा म्हणलं आपल्याला. तळं वगैरे मोठं दिसत होती, तर काही विषय नाही म्हणलं. तरी पण आपल्याला बारीत लागायचं काम पडलंच भावानं. कसं आहे तिथं पोलीस वगैरे होते. मग लावलं भाई त्यांनी बारीत आपल्याला, काही विषय नाही म्हणलं. मंदिर खूप जुनं दिसत होतं, अंदरून पाहिलं तर काही विषय नाही. मग काय आज महाशिवरात्री असल्याच्यानं मंदिरात तर खूप गर्दी होती. मग काय घंटी वगैरे वाजवल्यानंतर आम्ही आलो अंदर आल्यानंतर महादेवांचं दर्शन वगैरे घेतलं. आपले पवन भाऊ वगैरे यायनं. मग काय नारळ वगैरे काय अंदर फोडता येत नव्हतं. मग बाहेर येऊन फोडलं आम्ही नारळ. क्षेत्र वगैरे खूप मोठं दिसत होतं इथं. काय आदित्य भाई म्हणे तिथं फुकट चहा भेटणं चालू. म्हणून फुकटचं सोडतो का आपण कुठं. मग हे पाहिजे होतं कधीच नाही सोडत. मग काय आम्ही लागलो ज्याच्यासाठी आलो होतो मेन म्हणजे दर्शन वगैरे घेतल्यानंतर आपला शाबू खायसाठी. पाहणं आपले कसे सगळे पोरं बसले शाबू खात. अरे काय राव म्हणलं, पटपट खा. मग ते आल्यानंतर पवन भाऊ म्हणे मी एक घेतो म्हणे कानातले. अरे येडा आहे का म्हणलं का, ते पिवशात आहेच म्हणलं. मग डबे वगैरे घेत होते भाई अनित भैया आणि आपल्या आदित्य भैया. चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. आपल्या या व्लॉगमध्ये एक कार्यकर्ता ॲब्सेंट आहे. नक्की सांगा कमेंटमध्ये कोण असाल म्हणून.